कांद्या खोबऱ्याचा हा वाटण 15 दिवस चांगल्या पद्धतीत टिकतो आणि हा व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही भाज्यांमध्ये वापरला जातो. कांदा हा आपल्याला उभ्या पद्धतीत असं कट करून घ्यायचा आहे. जेवढा कांदा असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला खोबरं घ्यायचं आहे. एक कढई घेऊन आपल्याला एक पळी तेल टाकायचं आहे त्यामध्ये. नंतर 10-15 लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि 1 इंच आला घ्यायचा आहे, तो कट करून टाकायचा आहे आणि 2 मिरच्या पण टाकायच्या आहेत त्यात. त्यानंतर आपण जो कट केलेला कांदा आहे तो त्यात टाकायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याने वाटण खूप दिवस टिकला जातो. लसूण ही आपल्याला तेलामध्ये आधीच तळून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, जो लसणीचा उग्रसपणा आहे ते वाटणामध्ये उतरत नाही. बघा आपला कांदा हा पूर्णपणे नरम झालेला आहे. तो चांगल्या पद्धतीने भाजला गेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला 15-20 पुदिन्याची पाने टाकायची आहेत. पुदिन्याच्या पाण्यानं वाटणाला एकदम छान चव येते आणि ते पचनासाठी पण चांगलं असतं. आता त्यामध्ये अर्धा वाटी आपल्याला धने टाकायचे आहेत. 1 चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे. धने जिरे हे पचनासाठी चांगले असते, त्यासाठी आपण ते टाकलेले आहे त्यामध्ये. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. आता त्याच कढईत आपल्याला आपण जो किसलेला खोबरा आहे तो टाकायचा आहे. तो चांगल्या पद्धतीत परतून घ्यायचा आहे. असा काळसर असं होईपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे आणि तो पण आपण मिक्सरच्या भांड्यात काढूया. सर्व खोबरा आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढलेला आहे. त्यामध्ये थोडासा पाणी घ्यायचं आहे. जास्त पाणी घ्यायचं नाही, जरासंच पाणी घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हा बघा, आणि स्टीलच्या डब्यातच आपल्याला तो स्टोअर करून ठेवायचा आहे. बघा आपलं वाटण रेडी आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.